सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। मी पण स्वस्त आणि मस्त आहे, पण आमच्या इथं खूप सारी थंडी आहे। वाट बघितली थंडी कमी होईल आणि नंतर व्हिडिओ करावा, पण ते शक्य नाहीये, थंडी काही जात नाहीये, त्यामुळे मी एकदम ठीक आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी 1-2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगते की अजूनही 4-5 दिवस सेलेनाइट प्लेटवर जे माझा मनी सोप फ्री ठेवलेला आहे ती ऑफर चालू आहे। ज्यांनी अजून नाही त्याचा लाभ घेतला त्यांनी जरूर लाभ घ्या। दुसरं आहे शुक्रमणीवर सिट्रीन ब्रेसलेट फ्री, शुक्रमणीवर स्फटिक ब्रेसलेट फ्री, नीट ऐका, शुक्रमणीवर स्फटिक ब्रेसलेट फ्री आणि सेलेनाइट प्लेटवर मनी सोप फ्री। तर मनी सोपवर आता माझा फोटो सुद्धा आहे आणि लवकरच मी एक ब्युटी सोप तयार करत आहे। 1 जानेवारीला लॉन्चिंग त्याचं होईल की ब्युटी जपण्यासाठी मी घरगुती सोप जे तयार करते कायम त्याचं आता थोडंसं आपण मोठं रूपांतर करणार आहे तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर हे होतं तुमचं 1 जानेवारीचं दुसरं गिफ्ट। आणखीन जे आहेत प्रोडक्ट्स त्याचे पण मी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातला एक प्रोडक्ट तर असा आहे की सगळेजण खुश होणार आहेत त्याच्यावर। हे जगातच कुठं नाही आहे, ते मी स्वतः डिझाईन केले बॉटलसारखंच आपल्या आणि स्वतः लॉन्चिंग करणार आहे, कारण त्या एक मालक त्याची मी फक्त मी आहे, त्याचे डिझायनर मी आहे त्याच्यामुळं। तर त्याच प्रकारे जे यंत्र भोजपत्रावर यंत्र बनवून जे आता ही 4 जणांची झालेली आहेत त्यांचे मी आज कुरिअर करते। तर ज्यांना कुणाला आपापल्या बर्थडेट प्रमाणे कुठलंही, आता हे आहे नवग्रह यंत्र, हे आहे लक्ष्मी प्राप्ती यंत्र, हे आहे शेअर मार्केटसाठीचं यंत्र, हे आहे सूर्ययंत्र। मग अशी यंत्र भोजपत्रावर लॅमिनेशन करून किंवा ताईतमध्ये घालण्यासाठी, मुलांना नजर बाधा होत असेल, काय होत असेल तर ताईतमध्ये घालण्यासाठी अशी सगळी यंत्र आपल्याकडे मिळणार आहेत। प्रत्येक यंत्राची किंमत वेगळी वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, यंत्र तुम्हाला तयार करून देण्यासाठी 2 महिने जातील, कारण तुमची जन्मतारीख माझ्याकडे आल्यावर त्याच्यावर जे नक्षत्र असतं, त्याच्यावर जो होरा असतो त्याप्रमाणे मला ते तयार करावं लागतं आणि त्या टायमिंगमध्ये कधी येऊन जातं तेव्हा मला वेळ नसतो। त्यामुळे 2 महिने ज्यांची तयारी असेल त्यांनी असे सेपरेट तुम्हाला यंत्र हवी असतील तर तुम्ही मागवू शकता। तर दुसरी गोष्ट, बॉटलवर ऑफर ठेवत आहे मी 2-3 दिवसात, तर पटपट बॉटलला सुद्धा तसाच हे करा तुम्ही। चला जाऊ दे, आता आपला व्हिडिओ तो म्हणजे आली आहे भैरव जयंती, कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती, प्रत्येक ठिकाणी त्याला वेगळं वेगळं म्हटलं जातं। भैरवनाथ हे कुणाचं रूप आहे तर महादेवाचं रौद्र रूप आहेत कालभैरव, त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांची जन्माष्टमी आहे। तर त्या दिवशी केलेले उपाय हे पॉवरफुल असतात, कारण त्यांचं रौद्र रूप जरी असलं तरी सुद्धा त्यांच्यात पॉवर आहे की त्या दिवशीची जी एनर्जी असती त्यात पॉवर आहे की त्या दिवशीचे ते उपाय जर आपण केले तर आपल्याला त्याच्यापासनं चांगल्या गोष्टी लवकर फळप्राप्ती होते। तर 5 तारखेला आहे, काय काय करायचं आहे आपण त्या दिवशी उपाय मी तुम्हाला एक 4-5 सांगते, त्यातला जे शक्य असेल, ज्याची गरज असेल तो उपाय जरूर करा। कालभैरवाचं किंवा भैरवनाथाचं मंदिरच कुठं नसेल तुमच्या आसपास तर महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता, कारण महादेवांचं दुसरं रूप ते आहे, पण शक्यतो त्या मंदिरात केलं तर अजून छान। तर चला आज काय सांगते की मी तुम्हाला उपाय सांगते, कालभैरवाष्टमीच्या दिवशी करायचाच आहे। त्या दिवशी ज्यांना काय अडचण असेल, नाही जमला तर कोणत्याही रविवारी, बुधवारी आणि गुरुवारी आणि भैरव जयंती या दिवशी 1 चपाती घ्या, घरात लाटलेली 1 चपाती घ्या, आपल्या कोणत्याही तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये एक आपली हे मध्यमा बोट, हे मध्य बोट बुडवा आणि एक रेष त्याच्यावर फक्त काढा आणि ती चपाती काळ्या कुत्र्याला खायला द्या। जर ती चपाती काळ्या कुत्र्यानं खाल्ली तर तुमच्यावर जी काही बला आहे, ब्लॅक मॅजिक असो, ब्लॅक ओरा असो, अजून काही असो, दृष्ट करणी बाधा वगैरे जे काही आहे ते संपूर्ण निघून जातं। जर डॉगनं खाल्ली तर, नाही खाल्ली नुसता सुंगून गेला तर तुम्ही परत रविवारी गुरुवारी प्रयत्न करू शकता, खाईल त्या दिवशी समजायचं, त्या दिवशीपासून आपले दिवस
पालटणार आहेत किंवा आपल्यावर ज्या काही वाईट ऊर्जा आलेल्या आहेत त्या निघून जाणार आहेत. दुसरं, सर्व अडचणीतनं यामुळे तुमची मुक्ती होईल. शनिवारी रात्री, आता भैरव जयंतीच्या आदल्या दिवशी केलं तरी चालेल, त्या दिवशी नाही जमलं तर मग रविवारचा उपाय करायचा आहे, शनिवारी करायचा आहे. शनिवारी रात्रीच थोडेसे आधी सकाळी थोडी 1 तासभर उडदाची डाळ भिजायला घाला, ती मिक्सरमधनं काढा, छोटे छोटे भजी टाईप त्याचे वडे करा. जेवढे तुम्हाला 4-5 वडे जमतील तेवढे अगदी थोडेसे करा, कारण ते पण मोहरीच्या तेलात तळायचे असतात तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे छोटंसं मोहरीचं तेल घेऊन त्यात 4-5 वडे तळा, ते तयार ठेवा शनिवारी रात्रीच. आणि रविवारी सकाळी उठल्या शनिवारी रात्री उडदाचे वडे करायचे आहेत आणि रविवारी सकाळी, शनिवारी रात्री करायचे आहेत. रविवारी सकाळी उठल्या काही चहा वगैरे आपल्याला घ्यायचा नाही, उठायचं, ते वडे घ्यायचे आणि बाहेर जायचं. घराच्या बाहेर जो पहिला तुम्हाला ते डॉग दिसेल त्याला ते खायला घालायचंय. तो खातो नाही खातो बघायचं नाही, मागं वळून बघायचं नाही, लगेच मागं फिरायचं, घरी यायचं, आपली आंघोळ वगैरे स्वच्छ करायची, देवासमोरची उदी घ्यायची, आपल्याला लावायची. कुत्रं खातंय का नाही हे मागं वळून बघायचं नाही. हा उपाय तुम्ही आत्ता पण करू शकता, भैरव जयंतीच्या आदल्या दिवशी नाही तर कोणत्याही शनिवारी करून रविवारी डॉगला तुम्ही खायला घालू शकता. तर हा एक पॉवरफुल उपाय आहे आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करून महादेवाची शक्ती, महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे जी प्राचीन मंदिरं असतात भैरवनाथाची, की तिथे जास्त लोक जात नाहीत, म्हणजे पडीक मंदिर असतं किंवा तिथं जास्त लोक जात नाहीत, अशा ठिकाणी जरूर जावा. भैरवनाथाच्या मंदिराची साफसफाई करा आणि त्यांची पूजा करून त्यांना नारळ, शेंदूर, तेल, जिलेबी याचा नैवेद्य दाखवा. नंतर घरी आल्यावर 7 वर्षाच्या आतील जे मुलगे असतात त्यांना थोडी थोडी जिलेबी वाटण करा. ह्यानं भैरवनाथ वाटा बोलवा घरी आणि त्यांना द्या. ह्यानं भैरवनाथ प्रसन्न होतात आणि काल भैरव आहेत ते काल आपल्यावर येत नाही. कोणत्याही अघटित घटना ज्या आपोआप घडतात आपल्या आयुष्यामध्ये, अचानक मृत्यू येणे, अचानक ॲक्सिडेंट होणे, अचानक काही होणे, या कोणत्याही प्रकारच्या घटना घडत नाहीत. शक्यतो कुणी जे वापरत नाही, तिथं जात नाही, असं कुठं कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जास्त गुण येईल. नसेल तर आहे तिथं गेलात तरीही चालेल. शेवटी भाव महत्वाचा आहे. काल अष्टमीच्या दिवशी, भैरवनाथ जयंतीच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला गुळ आणि चपाती देऊ शकता. त्यानं सुद्धा भैरवनाथांची कृपा आपल्यावर राहते. त्याचबरोबर भैरवनाथाच्या मंदिराच्या बाहेर, शनीच्या मंदिराच्या बाहेर, महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जिथं कुठं कोडव्याधीनी ग्रासलेली लोक असतील त्यांना जिलेबी द्या. त्यांना जिलेबी द्या. म्हणजे जिलेबी तर द्याच द्या, पण खरं शास्त्र असं आहे की लाल किताब असो अगर कुठं असो, सांगितलं जातं की भैरवनाथाला आजही भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी भैरवनाथांना मदिराचं नैवेद्य लागतो असं म्हटलं जातं, किंवा तिथं जाऊन मदिरा ओततात, किंवा दारू सोडवण्यासाठी सुद्धा फार उपाय भैरवनाथाचेच केले जातात. तर त्यावेळी एखादी जिथं पद्धत असेल तुमच्या इथं, आता महाराष्ट्रात आहे कुठं नाही मला माहित नाही, पण शास्त्र जे सांगतं ते मी सांगते की मदिराची बाटली जर आपण त्यांना दिली तर ते आणखीन आपल्यावर खुश होतात. आणि जर त्या देताना आपण जर कुणी स्त्रियांनी दिली किंवा पुरुषांनी जरी दिली आणि हे भैरवनाथा हे मी तुला देत आहे मदिरा, पण यातनं माझी सुटका कर, माझ्यासाठी हे योग्य नाही, माझ्या पतीसाठी योग्य नाही, माझ्या मुलासाठी योग्य नाही, असं जर करून तुम्ही भैरवनाथाला एखादी बाटली अर्पण केली, जर तुमच्या इथं प्रघात असेल तर, नसेल आपल्याला कुठलेही रूल तोडायचे नाहीत, काहीही मनानं करायचं नाही. त्यावेळी घरातल्या घरात बसून मानसिक पूजा करा. डोळ्यासमोर आणा, इथं कालभैरव बसलेले आहेत आणि मी ही मदिरा ची बाटली त्यांना देत आहे आणि त्यांना सांगत आहे माझ्या पतीची दारू सुटू दे, माझ्या मुलाची दारू सुटू दे म्हणून. हे तुम्ही मानसिक पूजा करू शकता. त्याचप्रमाणे भैरव जयंतीला 33 अगरबत्त्या, गुलाब आणि चंदन याच्या 33 अगरबत्त्या जर आपण भैरवनाथाच्या मंदिरात नेऊन प्रज्वलित केल्या
तर यासारखं दुसरं तिसरं कुठलं पुण्य नाही. कायमस्वरूपी कालभैरवनाथ आपल्या पाठीशी राहतात. कालभैरवनाथ आपल्या पाठीशी असतील तर त्यावेळी दुखणी, खुपणी, अचानक काही येणं, काल, मृत्यू यापासून आपण लांब राहतो. यापासून आपलं संरक्षण करतात ते कालभैरवनाथ. त्यामुळं हाही उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर भैरवनाथाला लिंबाची माळ कालभैरव जयंतीच्या दिवशी घालण्याचे खूप मोठी प्रथा आहे. तर हेही तुम्ही करू शकता. मोठी माळ नाही घालू शकला तर 5 लिंब त्यांच्या पायापाशी नेऊन ठेवली तरी सुद्धा जे काही, आता कालभैरव महादेवांचं रौद्र रूप आहे, मग कुणासाठी घेतलं होतं त्यांनी? काली मातेसाठी घेतलं होतं. म्हणजे ज्या काही अशा जादू, टोना, तंत्र, मंत्र जे काही आहे, ज्यानं आजारपणानं ग्रासलेली आहेत, नजरबाधेनं ग्रासलेली आहेत, अशा सगळ्या लोकांसाठी हे सगळे उपाय खूप छान आहेत. तर सगळ्यांनी ज्यातला जो जमेल तो 5 तारखेला उपाय करा. म्हणजे सगळ्यांना त्याचा अनुभव छान छान येतील. विश्वास ठेवा, भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. कालभैरवनाथ आपल्या सर्वांचं चांगलंच करतील ही अशीच आशा करून आजचा व्हिडिओ इथंच संपूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. ज्या मी ऑफर सांगितल्या आहेत, लक्ष्मी पावलावर माझा मनी सोप फ्री आहे आणि शुक्रमणीवर ब्रेसलेट फ्री आहे. तर मी हे अजूनही चालू आहे माझ्याकडं. तर पुढच्या आठवड्यातच मी हे बदलेल आणि बॉटलची आणेल. कशाची आणेल? शक्यतो बॉटल, सगळ्यांचं म्हणणं आहे की ताई बॉटलवर ऑफर ठेव म्हणून. तर बॉटलची ऑफर घेऊन येईल मी तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यात. तर या आठवड्यात किंवा गुरुवारपासून ऑफर बदलेल. तर आत्ता तरी समजा तुम्ही की गुरुवारपर्यंत ही ऑफर चालू आहे. ज्यांनी घेतली नसेल त्यांनी जरूर घ्या. कॅन्डल मॅजिकचा एक व्हिडिओ तुमच्यापाशी येईल की मी ज्या नव्या 5 कॅन्डल तयार केल्या आहेत त्याचा एक व्हिडिओ बघू, तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. खूप कमी किमतीत छान छान प्रकारच्या मॅजिक कॅन्डल मी तयार केलेल्या आहेत आणि मॅजिक कॅन्डलचे रिझल्ट खूप छान आहेत. ज्यांनी आत्ता स्टार ऑफ डेव्हिड नेलेत ना, तर त्यांच्या घरात शांती, सुख, समाधान नांदायला सुरुवात झालेली आहे. जर त्याच्या रेमेडी, कॅन्डल मॅजिकच्या रेमेडी ज्या सांगतात तेवढ्या जर घेऊन तुम्ही केल्या तर त्याचा अप्रतिम उपयोग होतो. पण हे जे मी तुम्हाला सांगते 11 भाग करा, हे भाग करा, हे माझं आहे आपलं, की मी म्हणते की प्रत्येकाला हे जमत नाही. तर पण आम्हाला शिकवताना मॅजिकमध्ये हेच शिकवलेलं आहे की तिथं जेवढ्या त्यांनी कॅन्डल सांगितल्या तेवढ्याच जाळून त्याचा उपाय करायला येतो. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर.